श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे गुरुवार आणि इथे माझी देवपूजाही झालेली आहे. तर आज माझी देवपूजा अगदी मनासारखी झाली, कारण मला इथे खूप देवासाठी व्हायला खूप फुलं मिळाली होती. त्यानंतर मी छान धूप अगरबत्ती दिवा लावून छान देवपूजा करून घेतली आणि नंतर मग घरातली सगळी कामं उरकून मुलांना स्कूलमध्ये सोडवलं आणि त्यानंतर मी गेले मंदिरात, कारण मला देवासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या त्यासाठी. तर इथे ना देवासाठी खूप छान छान वस्तू मिळतात, जसे की स्वामींची मूर्ती, गणपतीची मूर्ती, फ्रेम, परत देवाची वस्त्र, धूप अगरबत्ती, दिवे आणि इथे छान आर्टिफिशियल हार वगैरे पण मिळतात. आणि इथे ही राधाकृष्णाची फ्रेम आहे ना, तर ही पूर्ण हँडवर्क केलेली आहे, खूप छान फ्रेम होती ती. आणि इथे बाहेर ना आर्टिफिशियल हार वगैरे होते. परत इथे घरगुती म्हणजे बायकांनी बनवलेले लोणचं, पापड, मसाले असं बरंच काही मिळतं. आणि तिकडनं येताना मला छान भाज्याही मिळाल्या, स्वस्त होत्या म्हणून मी त्या भाज्या पण घेऊन आले. आणि आज होता माझा उपवास, त्यासाठी मी बनवली होती बटाट्याची भाजी. तर छान जेवण केलं आणि भाज्या घेऊन आले होते, त्या भाज्या साफ करून घेतल्या आणि नंतर मुलांना स्कूलमधून घेऊन आले. आणि आता संध्याकाळची वेळ झाली होती, तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि इथे मी वरण भाताचा कुकरही लावून दिलेला आहे. तर मी आता येताना ज्या भाज्या घेऊन आले होते त्यातली शेपूची भाजी मी लगेच रात्री बनवून टाकली, कारण खूप दिवस झालं भाजी खाल्लीच नव्हती. तर आणि इथे छान वरणाला उकळी पण आलेली आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर वरण दिसतंय. तर आता इथे मी वरणाला वरण तयार झालेलं आहे. आणि आता माझ्याकडे ना 2-3 कारली शिल्लक होती, तर ती खराब होतील म्हणून मी त्याची लगेच भाजी पण बनवून टाकली. तर मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत चपात्याही तयार आहेत. त्यानंतर आमचं जेवण झालं आणि नंतर मग मी किचन स्वच्छ करून घेतला. तर हा होता माझा दिवसभराचं रुटीन. तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. बाय.